स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज पौर्णिमा होती आणि आज पूजा वगैरे असते घरामध्ये, पण मी आज सत्यनारायणाची पूजा नाही करू शकले। तर मी जी बाकीच्या ज्या आपल्या सेवा असतात त्याच केल्या आहे। सत्यनारायणाच्या पूजा ज्या माझ्या 12 पूजा करायच्या होत्या त्या माझ्या ह्याचा कंप्लीट झालेल्या आहेत आणि कसं आहे मला पुन्हा चालू करायचं आहे, पण आता पुन्हा मी नाशिकला जाणार तेव्हा पुन्हा पौर्णिमा येणार आणि पुन्हा ब्रेक होणार। तर जेव्हा मी आता सत्यनारायणाची पूजा करायला पुन्हा स्टार्ट करणार आहे तेव्हा मग खंड न पाडता पूजा करणार आहे। तर त्यामुळे मग मी म्हटलं एकदा 1 महिन्यात होते पूजा, 1 महिन्यात होत नाही असं नको करायला, करायची तर मग अखंड आपण करायची। तर म्हणून मी ह्या महिन्यामध्ये कोणत्याच ह्या पौर्णिमेला कोणतीच सत्यनारायणाची पूजा वगैरे केलेली नाहीये। फक्त माझ्याकडे जे पायराईड वगैरे जे आहे ते फुल मूनला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी एनर्जाइज करावे लागतात, म्हणजे चंद्राच्या प्रकाशाखाली असं त्यांना ठेवायचं असतं एका डिशमध्ये आणि चंद्राचा प्रकाश त्यावर पडला पाहिजे असं अशा प्रकारे ते ठेवायचे असतात। ते थोडेसे रिच्युअल्स असतात जे दर पौर्णिमेला करायचे असतात, तर ते मी फॉलो करते थोडेसे। म्हणजे मेडिटेशन तर मी रोजच करते, पण आपण जेव्हा असे काही वस्तू वापरतो जशा क्रिस्टल्स असू दे, जसे मी हातामध्ये क्रिस्टल्स घालते की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण वापरतो तर फुल मून आणि न्यू मूनला त्याचा खूप परिणाम होत असतो आपल्या जीवनावर। तर त्यामुळे आपले इमोशन्स जे आहे ते बॅलन्स राहायला खूप मदत होते। आणि जेव्हा आपण पायराईड सारखी क्रिस्टल्स वापरतो तर अशा न्यू मूनला वगैरे ते आपल्याला एनर्जाइज करावे लागतात, म्हणजे चंद्राच्या प्रकाशाखाली आपल्याला ते ठेवावे लागतात। तर मी संध्याकाळी थोडंसं मेडिटेशन केलं म्हणजे बत्तीच्या वेळेला, आणि मग त्यानंतर त्याच्या माझ्या सर्व वस्तू आहेत त्या चंद्राच्या प्रकाशाखाली म्हणजे खिडकीमध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत। आता 15 ते 20 मिनिटं मी त्या म्हणजे ठेवणार आहे चंद्राच्या उजेडामध्ये, आणि मग त्यानंतर पुन्हा काढून घेणार आहे। म्हणजे आपण असं समजू शकतो की त्या एनर्जाइज झालेल्या आहेत पौर्णिमेच्या दिवशी, आणि मग पुन्हा पुढची पौर्णिमा येईपर्यंत आपण त्या वापरायच्या असतात त्या वस्तू। तर अशा प्रकारे संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक वगैरे पण करायचा बाकी आहे। खरं तर सकाळची डाळ भात सकाळीच केलेला होता, तर डाळ भात आहे आणि चपातीसुद्धा आहे। फक्त मला आता भाजी करायची आहे, तर मी वांग्याचं भरीत बनवणार आहे आज, आणि बस एवढंच काम आहे आज, काही जास्त कामं नाही आहेत। तर फटाफट व्हिडिओला सुरुवात करते। तर संध्याकाळी जेव्हा स्वयंपाक जास्त करायचा नसतो तेव्हा आपण थोड्याफार प्रमाणामध्ये फ्री असतो, आणि आता कसं आहे ना उन्हाळा सुरू झाला आहे तर एकदम किचनमध्ये जाऊन गॅससमोर उभं राहणं म्हणजे एक टास्क वाटायला लागलं आहे आणि नकोच वाटतं गॅससमोर उभं राहायला। तर मी मॅक्झिमम कामं जी आहेत ती माझी सकाळी करून घेते, कारण संध्याकाळी बाकीची पण कामं असतात। कधी कधी मार्केटमध्ये जायचं असतं, काही संपलेलं सामान वगैरे असेल तर ते आणायचं असतं, भाजीपाला आणायचा असतो, माऊचा अभ्यास असतो, बऱ्याच गोष्टी असतात। आणि पाणीसुद्धा आमच्याकडे संध्याकाळीच येतं, त्यामुळे मशीनला कपडे वगैरे पण संध्याकाळीच लावावे लागतात, कारण फोर्सफुली पाणी असेल तरच मशीन काम करते, नाहीतर सकाळी आमच्याकडे पाणी येतं पण एक 10 ते 15 मिनिटासाठी येतं आणि लगेच जातं। आणि तुम्हाला तर माहिती आहे की मशीनला कमीत कमी 1 ते 1.5 तास तरी पाणी असावं लागतं, तरच मशीन व्यवस्थित कपडे आपले क्लीन करू शकते। तर मी संध्याकाळची जी कामं आहेत म्हणजे पाणी वगैरे भरणं आहे ती सगळी कामं आटोपली, कपडेसुद्धा मशीनला लावली, आणि माझं एक महत्त्वाचं काम बाकी होतं ते म्हणजे भाजी बनवायचं। सकाळी मी भेंडीची भाजी बनवली होती आणि ती सुद्धा थोडीशी शिल्लक होती, पण म्हटलं ती एवढी भाजी आम्हाला पुरणार नव्हती, त्यामुळे मग मी वांग्याचं भरीत बनवायचं ठरवलं। तर त्यासाठी मी वांग्याला व्यवस्थित चिरा पाडून घेतलेले आहेत आधी, म्हणजे कधी कधी आतमध्ये किडे वगैरे सुद्धा असतात, तर ते चिरा पाडून आधी मी चेक करते की आतमध्ये काही किडा वगैरे तर नाही ना, आणि मग त्यानंतर वांग्याला वरतून व्यवस्थित तेल वगैरे लावून घ्यायचं आणि मग डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर वांगं भाजायला मी ठेवते। अशाच प्रकारे मी दरवेळेला वांग्याचं भरीत बनवत असते। काही लोक कढईमध्ये वगैरे सुद्धा भाजतात, पण मी डायरेक्टली फ्लेमवरच ठेवते, त्यामुळे वेळ पण वाचतो, गॅस पण वाचतो आणि पटकन वांगं भाजून होतं। तर वांगं भाजते तेवढ्या वेळामध्ये म्हटलं चला दुपारची जी भांडी आहेत ती मी घासून ठेवली होती, ती मस्तपैकी उन्हामध्ये कडक वाळलेली होती, ती भांडी लावून घेतली। स्वयंपाक केल्यानंतर स्वयंपाकाची बऱ्यापैकी भांडी निघतात, आणि सकाळी तर सगळाच स्वयंपाक केलेला होता त्यामुळे भरपूर भांडी सकाळी निघालेली होती। पण आता मात्र स्वयंपाक कमी होता त्यामुळे काही जास्त भांडी पडणार नव्हती घासण्यासाठी, पण म्हटलं आपण भांड्याची जाळी वगैरे क्लीन करून घेऊया। सध्या माझ्याकडे ही प्लॅस्टिकची जाळी आहे, पण मी लवकरच स्टीलची जाळी घेणार आहे माझी भांडी ठेवण्यासाठी, पण ती मी नाशिकलाच घेणार आहे, कारण नाशिकला
स्टीलची भांडी जी आहेत ती एकदम मस्त मिळतात आणि मी आता नाशिकला जाणारच आहे, तर तेव्हा मी नाशिकला स्टीलची जी जाळी आहे ज्यामध्ये आपण भांडे ठेवू शकतो घासल्यानंतर, ती जाळी मी नाशिकला घेणार आहे. तर बघा वांगं वगैरे व्यवस्थित भाजून रेडी आहे. आता याला थंड करावं लागेल आणि यावरचे जे टर्कल आहे, जे काळा काळा जाळलेला भाग आहे तो काढावा लागेल, पण त्यासाठी थोडंसं थंड होऊ द्यावं लागेल. आता हे वांगं थंड होते तोपर्यंत मी भाजीचा सर्व मसाला काढून घेते. जास्त काही नाही, नेहमीप्रमाणेच आपला कांदा वगैरे लागणार आहे यासाठी. पण भाजीचा मसाला काढण्याच्या आधी म्हटलं ग्रीन टी पिऊन घेऊया. आता असं झालं आहे ना की मला ग्रीन टीची सुद्धा सवय लागली आहे, या टेस्टची मला सवय लागली आहे आणि दिवसातून एकदा तरी मी ग्रीन टी पिते. तर ही ग्रीन टी पिल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम जे आहे ते स्ट्रॉंग होतं. त्यानंतर आपलं जे इनर हेल्थ असते ती पण आपली चांगली व्हायला मदत होते. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर नसेल अजून प्यायला स्टार्ट केलं तर प्लीज ग्रीन टी प्यायला सुरुवात करा. तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल स्वतःच्या तब्येतीमध्ये, बॉडीमध्ये, आणि जे एक्स्ट्रा फॅट आहे ते पण मेल्ट व्हायला सुरुवात होते. खासकर पोटाची चरबी आणि चेहऱ्याची चरबीसुद्धा ग्रीन टीमुळे खूप पटापट कमी होते. तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ग्रीन टी कोणती पिते ते दाखवलेलं आहे. तुम्ही ही ग्रीन टीसुद्धा फॉलो करू शकता जी ऑर्गॅनिकची असते, आणि तुम्ही प्यायला सुरू करा. तर बघा मसाला काढून घेत आहे मी. कांदा कापून झालेला आहे. त्यानंतर जास्त काही नाही टाकत मी, भरीत बनवते तेव्हा फक्त मला मिरची, कोथिंबीर, त्यानंतर कांदा आणि लसूण लागतो. तर कधी कधी लसूण आणि मिरची बारीक करून सुद्धा मी टाकते, पण आज मी तशी नाही बनवणार आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर बारीक कापलेली मिरची आणि कोथिंबीर, अशा प्रकारे मी आता वांग्याचं भरीत बनवणार आहे, जी एकदम ट्रेडिशनल पद्धत आहे भरीत बनवण्याची. काही जण लाल मसाला सुद्धा टाकतात, हो मी सुद्धा टाकते, पण डिपेंड्स. जर मी हिरवी मिरची कमी टाकली तर लाल मसाला जास्त टाकते, आणि जर मिरची जास्त टाकलेली असेल तर मग लाल मसाला कमी टाकते. पण हे वांग्याचं भरीत बनवताना मी एक सिक्रेट मसाला सुद्धा टाकणार आहे, तो म्हणजे किचन किंग मसाला, आणि तो पण एव्हरेस्टचा किचन किंग मसाला जो आहे ना तो एकदम बेस्ट आहे. आणि जेव्हा आपण अशा सुक्या भाज्या बनवतो ना, म्हणजे भेंडीची भाजी असू दे, कोबीची भाजी किंवा वांग्याचं भरीत, अशा प्रकारच्या ज्या सुक्या भाज्या असतात ना त्यामध्ये किचन किंग मसाला एक नंबर टेस्ट लागते किचन किंग मसाल्यामुळे. तर तुम्ही बघू शकता मी थोडासा लाल मसाला आणि थोडासा काश्मीरी लाल मसाला सुद्धा टाकलेला आहे, कारण मी मिरची कमी टाकली होती त्यामुळे मी मसाले टाकले आहेत. आणि त्यानंतर जे आपले वांगा आपण मॅश करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण टाकायचं आहे. आणि इथे ह्या पॉईंटला सगळ्यात शेवटी मी आता इथे किचन किंग मसाला टाकणार आहे. तर जास्त प्रमाण नाही टाकायचं आहे, साधारण अर्धा चमचा मी किचन किंग मसाला टाकलेला आहे, पण ह्या मसाल्यामुळे इतकी जास्त टेस्ट येणार आहे आपल्या भाजीला. तर तुम्ही आत्तापर्यंत जर इन्क्लूड नसेल केला तुमच्या डेली लाईफमध्ये, स्वयंपाकाच्या रुटीनमध्ये किचन किंग मसाला, तर नक्की इन्क्लूड करा, कारण किचन किंग मसाल्यामुळे एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली भाजीची टेस्ट लागणार आहे. आणि हॉटेलसारखी जर टेस्ट लागली तर सगळेच आवडीने खातात, त्यामुळे नक्की ही भाजी अशा प्रकारे ट्राय करा. तर आपली भाजी आता रेडी झालेली आहे. माऊली मागचा दरवाजा उघडलेला होता आणि त्यामुळे लालू कधी घरात येऊन बसला मला कळालंच नाही, आणि मी बघितलं की त्याला दूध हवं होतं म्हणूनच तो येऊन बसलाय. लालू तर मंडळी, माझं जेवण वगैरे तर सर्व आटोपलेलं आहे, म्हणजे जेवण बनवून पण झालं आहे, खाऊन पण झालं आहे. तर मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. तुम्हाला तर माहिती आहे की मला ऑनलाईन शॉपिंग किती जास्त आवडतं. मी नेहमी ऑनलाईन शॉपिंग काही ना काही शॉपिंग करत असते. तर मी आज स्वतःसाठी अजून एक वस्तू मागवलेली आहे, आणि ते आहे वॉच. तुम्हाला माहितीच असेल, मी मागे पण एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मला वॉचेस खूप आवडतात, आणि मला खूप नवीन नवीन टाईप्सचे वॉचेस आणि म्हणजे सगळ्या प्रकारचे वॉचेस माझ्याकडे असावे असं मला वाटतं. आणि मी सारखं काही ना काही वॉच जसं मला आवडेल तसं, किंवा एखादं नवीन एडिशन वगैरे दिसलं तर मी घेत असते. तर एक वॉच जे आहे ते मला खूप आवडलं होतं. हे मॅक्झिमाचं वॉच आहे. तर मला फ्लिपकार्टवर हे वॉच दिसलं, आणि काय आहे ना, माझ्याकडे सगळ्या प्रकारचे वॉच होते, म्हणजे सिल्वर वॉच होतं, त्यानंतर स्मार्ट वॉच वगैरे जेवढे वॉचेस असतात सगळे होते, पण गोल्डन वॉच माझ्याकडे एक पण नव्हता. आणि मला असं होतं की एक तरी गोल्डन वॉच असावं. तर हे एक वॉच मला दिसलं नेमकं तेव्हाच. हे बघा, मी फ्लिपकार्टवर सहज अशी स्क्रोल करत होती, आणि स्क्रोल करता करता मला हे वॉच दिसलं. आता हा फ्रंट कॅमेरा आहे, तर तुम्हाला उलटं दिसत असेल यामधले सगळे डिजिट्स वगैरे, पण हे वॉच खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे. तर मला आवडलं, म्हटलं ऑर्डर करून बघूया. कधी कधी ना आपण ऑनलाईन मागवतो त्या वस्तू कधी कधी चांगल्या येतात, नाही येत, तर म्हटलं ऑर्डर तर करून बघूया. आणि 10 days रिटर्नची पॉलिसी पण होती. मला ना खरं तुम्हाला एक गोष्ट सांगते,
ऑनलाईन शॉपिंगची हीच गोष्ट मला खूप जास्त आवडते की आपल्याकडे ऑप्शन असतो गोष्टी रिटर्न करण्याचा. इन केस आपल्याला ती गोष्ट नाही आवडली किंवा नाही सूट झाली, मग तो ड्रेस असू दे नाही तर अशा वस्तू असू दे, नाही आवडल्या आपल्याला चेंज करायचा ऑप्शन असतो. पण आपण जसं मार्केटला जाऊन ज्या वस्तू घेतो त्या एवढा आपल्याला चेंजचा ऑप्शन नसतो. तर इकडे आपला हा ऑप्शन रिटर्नचा ऑप्शन असतो, त्यामुळे खूप कन्व्हिनियंट पडतं शॉपिंग करण्यासाठी. तर मला तर ऑनलाईन शॉपिंगच खूप जास्त आवडतं. खरं तर मार्केटला जाऊन पण मी शॉपिंग करते, नाही असं नाही, पण हल्ली मला ऑनलाईन शॉपिंगचे जास्त क्रेज आले. तर तुम्हाला मी घालून दाखवते हे घड्याळ कसं दिसतं. आणि मी स्वतःला गिफ्ट केलं आहे. तुम्हाला माहिती आहे मी स्वतःला गोष्टी गिफ्ट करत राहते. मला जे जे आवडतं ते मी स्वतःसाठी घेत राहते. आणि असं वाटतं यार लाईफ इज टू शॉर्ट टू गेट सॅड. मग त्याच्यामुळे शॉपिंग करत राहावं. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपण करत राहाव्या. त्याच्यामुळे आपलं माइंड पण फ्रेश राहतं. आणि शॉपिंग एक अशी वस्तू आहे, एक अशी गोष्ट आहे की आपल्या बायकांना नेहमीच खुश ठेवत असते, हॅपी आणि हॅपनिंग ठेवत असते. तर जेव्हा पण मला असं फील होतं की काहीतरी डल वाटतंय किंवा खूप एनर्जी डाऊन असतात किंवा काहीच करावं वाटत नाही, तेव्हा मी शॉपिंग करते किंवा बाहेर शॉपिंगला निघून जाते मैत्रिणींसोबत वगैरे. तर हे बघा हे घड्याळ इतकं सुंदर दिसतंय. आणि गोल्डन वॉच घेण्यामागचं अजून एक कारण असं होतं की ना, मी एक रील बघितली होती आणि त्या रीलमध्ये ना एक ॲस्ट्रॉलॉजर होते की जे सांगत होते की जर तुम्हाला तुमचं भाग्य उजळावं असं वाटत असेल तर तुम्ही गोल्डन वॉच वापरायला सुरुवात करा. गोल्डन वॉच घातल्यापासून तुम्हाला तुमचं भाग्य उजळायला लागेल. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल तर पॉझिटिव्हिटी यायला लागेल आणि म्हणजे गोष्टी तुमच्या फेवरमध्ये व्हायला सुरुवात होतील. आता काही प्रमाणात ह्या गोष्टी मानल्या तर ठीक आहेत, पण माझं फक्त तेच एक कारण होतं, म्हणजे ते ऐकलं आणि म्हणूनच मी घेतलं अशातला काही भाग नाहीये. पण मी ही रील ऐकली होती ना, तेव्हा माझ्या डोक्यात बसलं होतं की अरे गोल्डन कलरचं वॉच एवढी आपली लाईफ चेंज करू शकतो, तर मग आपण घेऊन बघूया ना, ट्राय करून बघूया. आणि नाहीतरी माझ्याकडे सगळ्या टाईपचे वॉचेस होते, फक्त गोल्डन कलरचं नव्हतं. गोल्डन कलरचं एक जुनं वॉच माझ्याकडे आहे, पण त्याचा बेल्ट एकदम छोटा आहे. तर मला असं मोठ्या बेल्टमध्ये थोडंसं हवं होतं जे ट्रेंडिंग आणि असं स्टायलिश पण दिसेल. तर हे बघा किती छान दिसतंय हे वॉच आणि शाईन पण खूप छान आहे. आणि याची प्राईस गाईज, याची प्राईस फक्त 669 रुपीजला मला हे पडलेलं आहे, म्हणजे फक्त 650च्या दरम्यान मला पडलेलं आहे. आणि इतक्या कमी प्राईजमध्ये मॅक्झिमाचा वॉच आहे, स्पेशल एडिशन आहे आणि इट्स ऑसम. मला खूप आवडलं. तुम्हाला जर आवडलं असेल तर मी तुमच्याशी लिंक नक्की शेअर करेल. फ्लिपकार्टवर जाऊन तुम्ही खरेदी करा, कारण मला असं वाटतं की एखादी गोष्ट, एखादी वस्तू जर मला छान मिळाली तर माझ्या सर्व मैत्रिणींना सुद्धा मिळाली पाहिजे. आणि हे वुमेन्सचं स्पेशल वॉच आहे. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की तुम्ही सुद्धा घ्या हे वॉच, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. तर आणि कमेंटद्वारे सुद्धा मला कळवा की कसं दिसतंय, छान दिसतंय का नक्की ते. तर आता मी तुमच्याशी माझं नाईट रुटीन शेअर करणार आहे, जे नाईट रुटीन मी रोज फॉलो करते. भले माझी तब्येत बरी नसू दे किंवा मी कुठे बाहेर गेलेली असू दे, लेट आले तरीसुद्धा मी नाईट रुटीन, नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करायला विसरत नाही. तर माझ्या नाईट स्किन केअर रुटीनमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असते ते म्हणजे ब्रश करायचं. जाताना मला इतकी सवय लागली आहे रोज ब्रश करून झोपायची की मी ज्या दिवशी नाही करत त्या दिवशी मला किती वेळ झोपच लागत नाही. त्यामुळे हे माझ्या रुटीनमधलं एक सगळ्यात पहिलं काम असतं की व्यवस्थित जाताना ब्रश करायचं. त्यानंतर येते फेस रुटीनची वेळ. तर फेस रुटीनमध्ये सर्वात आधी मी हे क्लिन्झर यूज करते. आता हे माझं क्लिन्झर थोडंसं खराब झालं आहे बॉटल, त्यामुळे ते इग्नोर करा. तर मी सिटाफिलचं क्लिन्झर यूज करते. तुम्हाला मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी सिटाफिलचेच प्रोडक्ट यूज करते, जे आपल्या इंडियन स्किन टोनसाठी आणि सेन्सिटिव्ह आणि सर्वच प्रकारच्या स्किनसाठी बेस्ट असतात. तर माझं जे क्लिन्झर आहे ते थोडंसं कॉस्टली आहे, पण त्याचा रिझल्ट खूप छान आहे आणि अतिशय माइल्ड असा फेस वॉश आहे. त्यामुळे आपल्या स्किनला एकदम जेंटली क्लीन करून आपल्या स्किनवर एक नॅचरल ग्लो द्यायचं काम हे क्लिन्झर करतं. आणि आपल्या स्किनमध्ये जे इम्प्युरिटीज वगैरे असतात, डस्ट वगैरे, माती वगैरे, धूळ वगैरे जमा झालेली असते, ते सुद्धा क्लीन करायचं काम हे क्लिन्झर करतं. तर क्लिन्झिंगने व्यवस्थित क्लीन केल्यानंतर सेकंड स्टेप येते ती म्हणजे मॉइश्चरायझेशन. मॉइश्चरायझेशनसाठी मी सिटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते. हे सुद्धा मॉइश्चरायझर जवळजवळ 550-600 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल. थोडंसं कॉस्टली आहे पण रिझल्ट ओरिएंटेड आहे. याच्यामुळे आपल्या स्किनला खूप जास्त प्रमाणात हायड्रेशन मिळते. खरं तर हिवाळ्यासाठी बेस्ट आहे, पण
माझी स्किन इतकी जास्त ड्राय आहे की मला सर्व सीझनला मॉइश्चरायझर यूज करणं मस्ट आहे. आणि तुमची स्किन जर नॉर्मल असेल म्हणजे जास्त ड्राय नसेल तर तुम्ही त्या प्रकारचं मॉइश्चरायझर यूज करू शकता. माझ्या स्किनसाठी तर हे बेस्ट आहे. त्यानंतर ही जी नाईट क्रीम आहे ती मला माझ्या डर्मॅटने दिली होती आणि ती माझ्या स्किनसाठी बेस्ट आहे. तर तुम्ही जर रात्रीची नाईट क्रीम वगैरे वापरणार असाल तर तुम्ही नक्की तुमच्या डर्मॅटला विचारल्याशिवाय कोणतीही नाईट क्रीम वापरू नका. यामध्ये रेटिनॉल मोठ्या प्रमाणात असतं तर तुम्ही रेटिनॉल यूज करताना आधी तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट केल्याशिवाय वापरू नका असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. तर मी हे क्रीम न चुकता रोज रात्री लावतेच, त्यामुळे माझ्या स्किनवर एक नॅचरल ग्लो येतो. त्यानंतर हे जे क्रीम आहे हे चेहऱ्यावर जे डाग वगैरे असतात त्यासाठी आहे. तर माझ्या स्किनवर एखादा पिंपल आला की लगेच डाग पडतो आणि मग तो डाग आपल्या चेहऱ्यावर बरेच दिवस राहतो. तर हा डाग लवकर फेड अवे व्हावा म्हणून हे जे क्रीम आहे ते मी लावते आहे. व त्यानंतर लास्टला येतं लिप बाम. लिप बाम शिवाय तर मी इमॅजिनच करू शकत नाही माझं नाईट रुटीन. तर माझं सिबामिडचं लिप बाम आहे ते मी लावते. व त्यानंतर लास्टला हे जे वॅसलिन आहे ते मी माझ्या आयब्रोजला आणि आयलॅशेसला यूज करते. त्यामुळे आयलॅशेस लॉंग आणि थिक होण्यास मदत होते आणि आपले जे आयब्रोज आहेत ते सुद्धा एकदम थिक व्हायला मदत होते आणि डार्कर व्हायला मदत होते. तर हे माझं नाईट रुटीन असतं आणि रोज मी अशाच प्रकारे फॉलो करते. तर तुम्ही सुद्धा नाईट रुटीन फॉलो करता की नाही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.